मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, पण तरीही मराठी भाषा बोलण्याची बोंब आहे. ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मराठी भाषा प्रसारित जर का करायची असेल तर ही राज्यकर्त्याची इच्छा असली पाहिजे. आता राज्यकर्ते काय करतायत तर आपण असं म्हणतो की अभिजात दर्जा दिलेला आहे, तर ही एक अत्यंत एक मोठी गंमतच आहे. एक अभिजात दर्जा दिलाय म्हणजे झालंय काय? काहीही झालेलं नाही. हे अजून लोकांच्या लक्षातच आलेलं नाही. प्रत्येक मराठी माणसाला काय मिळालंय तर काही मिळालेलं नाही. मग मराठी भाषेला काय मिळालंय तर अजिबातच काही मिळालेलं नाही. मग मराठी भाषा टिकावी म्हणून काही उपक्रम रचलेले आहेत का, आयोजन केलेले आहे का, तर तेही काही झालेलं नाही. मग मराठीतले जे व्याकरणकार आहेत, शब्दकोशकार आहेत, त्यांना काही देऊन अजून भाषेसंदर्भात करायला सांगितलंय का, तर ते तसंही काही झालेलं नाही. मग मराठी शाळांची संख्या वाढली का, तर तसंही काही झालेलं नाही. झालंय काय अभिजात दर्जा मिळालाय म्हणजे? तर अभिजात दर्जा मिळालेला आहे म्हणजे मराठी भाषेला एक विशेषण मिळालेलं आहे, ह्याच्या पलीकडे काही झालेलं नाही. तर एक माझी अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्याच्या सरकारने याच्यात काहीतरी भाषेच्या संदर्भात काहीतरी भव्य दिव्य उपक्रम सतत राबवले पाहिजेत, तर ती भाषा बळकट व्हायला मदत होईल. हे सरकारचंच काम आहे.